झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काटकुट वाट मधी बोचती त्याला, काटकुट वाट मधी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाब्बास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन सुद्धा तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची. नमस्कार. साप्ताहिक विवेकच्या कला संस्कृती रंग कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी अश्विनी मयेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजची आपली जी पाहुणी आहे ती तिच्या विषयातली म्हणजे निवेदनाच्या क्षेत्रातली एक नावाजलेली कलाकार आहे. याशिवाय सकारात्मकतेचं ते एक चालतं बोलतं उदाहरण आहे. स्वागत करूया आजची आघाडीची तरुण निवेदिका आणि सूत्रसंचालक अनघा मोडकीचं. नमस्कार अनघा. नमस्कार. खूप छान वाटतंय तू आज विवेकच्या मंचावरून सगळ्यांशी गप्पा मारणार आहेस याचं. येस, मलाही खूप मस्त वाटतं, कारण लहानपणापासून काही मासिकं जवळची असतात, घरी येत असतात, तसं ते मासिकही आणि जो अखंड जागृत असावा असा विवेकही, दोन्ही गोष्टी अखंड बरोबर असणं गरजेचं आहे. छान. धन्यवाद. सुमधुर वाणी आणि संदर्भाची समृद्धता हे अनघाच्या निवेदन शैलीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, आणि ही वैशिष्ट्य श्रोत्यांची मनं जिंकून घेतात. या तिच्या वैशिष्ट्यांमागचं रहस्य काय आणि तिचा इथवरचा जो प्रवास आहे तो अतिशय आव्हानाने भरलेला आणि अतिशय जिद्दीचा असा प्रवास आहे, त्याविषयी आपण आज तिच्याशी गप्पांमधून जाणून घेऊया. तर अनघा, करायची सुरुवात? नक्की. मला असं विचारायचंय की आपण एक चांगले निवेदक होऊ, सूत्रसंचालक होऊ, याची तुला जाणीव केव्हा झाली? म्हणजे शाळेपासून आणि घरापासून यासाठीचं एक अनुकूल वातावरण होतं का, का कॉलेजच्या आयुष्यात याची मशागत झाली असं तुला वाटतं? खरं तर कॉलेजच्या आयुष्यात मशागत झाली हे म्हणणं रास्त ठरेल. बरं. पण त्याची कुणकुण असते ना, ती आपल्या नकळत कदाचित पेरली जात असते. माझ्या बाबतीत असं झालं की मी अगदी ज्युनियर सिनियर पासनं मला रमाबाई परांजपे बालमंदिर असं माझ्या बालवाडीचं नाव, तर तिथे पहिली 2 नाटकं केली. त्याची नावच इतकी इंटरेस्टिंग आहेत. त्या एका नाटकाचं नाव होतं आवाज, आणि त्याच्यातही मी निवेदिकाच होते. आणि पण निवेदक जसं सांगत जातो ना सूत्रधार होऊन तसं. आणि दुसरं नाटक होतं ढोलकं झालं बोलकं. तर दोन्ही याच्यात सूत्रधार असण्याचीच भूमिका होती. तेव्हा पारितोषिकं मिळाली, पण माहिती नव्हतं तेव्हा की हे क्षेत्रच कदाचित पुढे मला आपलंसं करायचंय. आणि तोच आवाज अखंड बोलका राहण्यासाठी पुढची सगळी वाटचाल असणार आहे. हा पहिला भाग. दुसरी गोष्ट अशी होती की त्याच्यात सूत्रधार बघा गातोही आणि बोलतोही, तर ते जे अंग होतं, तर आमच्या बाई होत्या भालेराव म्हणून, त्यांनी सांगितलं ही गाते खूप छान, हिचा आवाज सुरेल आहे खूप. त्यामुळे मग गाणं सुरू झालं आणि अनेकांना म्हणजे पार्ले टिळकमध्ये आश्चर्य वाटतं की तू निवेदन करतेस. त्यावेळेला प्रार्थना होती किंवा या सगळ्यात मी असल्यामुळे अखंड गाण्याशी जोडलेली सगळी पार्श्वभूमी होती माझी. पण बाबा मला गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जायचे, आई घेऊन जायची. त्यावेळेला गाणं जरी आवडत असलं तरी ही व्यक्ती काहीतरी बोलतीये ते मला आकर्षित करून घेत होतं. आणि मला खूप कळायचं नाही तेव्हा की हे आपल्याला फार आवडतंय किंवा ते का आवडतंय हे नव्हतं कळत. आणि सगळ्यात मला मजा ती व्हायची, पूर्वी दूरदर्शनवरती प्रदीप भिडे किंवा ही सगळी मंडळी बातम्या देताना त्याचा रोल घेऊन उभं राहायचं बघा, आणि मग बातम्या द्यायचे. तर मी गंमत म्हणून, जसं आपल्याकडे खेळ खेळतात तसं मी तो रोल घेऊन आरशासमोर उभे राहायचे आणि म्हणायचे की नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. तर त्यावेळेला मला असं वाटायचं हे करण्यासाठी काय करावं लागतं, तर पत्रकार व्हावं लागतं. मग तेव्हा ठरवून टाकलं की आपण पत्रकार व्हायचंय. अगदी म्हणजे ही 6वी-7वीतली गोष्ट असेल तेव्हापासून बाबांना सांगायचं की मला पत्रकार व्हायचंय. मी झालेही पुढे. पण त्या मागचं गम्य सापडायला खूप दिवस लागले की ते पत्रकारितेचं आकर्षण नव्हतं, ते निवेदनाचं आकर्षण होतं, संवादाचं आकर्षण होतं खरं सांगाल तर. मग
हळूहळू ती गोष्ट कधी विशेषत्वाने उकलली तर ती रुपारेलमध्ये ती सुद्धा गंमतच होती. म्हणजे खरं तर की अनुराधा गोरेबाई ज्या आमच्या शाळेत होत्या, मोहन आपटे सर म्हणून जनसेवा समितीचे जे खगोल तज्ज्ञ होते खूप मोठे, त्यांनी या दोघांनी मला प्रोत्साहन दिलं होतं की तू बोलू शकतेस. आणि बाकीचे म्हणायचे की हिला काय घेतलंय, ही काय बोलणार आहे. आणि मला अजूनही आठवतं त्यांची वाक्य अशी होती की कदाचित बाकी कोणी नसेल, हीच या क्षेत्रात पुढे काम करती होईल. काही वेळेला त्या काळात वास्तू तथास्तू म्हणत असते, तसं झालं. आणि पुढच्या टप्प्यात रुपारेल महाविद्यालयात जेव्हा गेले, मशागत का म्हटलं, कारण रुजत असतं बी, पण ते असतं तेव्हा जमिनीच्या खाली. तुमच्यावरती त्याचं भरण पोषण याला त्या निमित्ताने होत असतं, पण एकदा ते अंकुरलं की त्याला वाढायसाठी म्हणून अनंत गोष्टी जोडल्या जायची गरज असते. ती सगळी पूर्ण संस्कारांची मशागत ही रुपारेल आणि त्याच्यानंतर पुण्यात झाली असं मी म्हणेन. पुण्यात कुठे? पुण्यात मी एकतर जर्नलिझम शिकत होते मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयात, आणि तिथे मी श्यामराव जोशी म्हणून आमच्या एका मित्रांना त्यांची ओळख करून दिली, त्यांच्याकडे जायला लागले. आणि तेव्हा लक्षात आलं की निवेदन किंवा सूत्रसंचालन या गोष्टींसाठी मी हे सगळं शिकत नाहीये, तर मी आवाज आणि नाद याचा अभ्यास सुरू केला. याचं आकर्षण निर्माण झालं. आणि जे रुपारेलमध्ये मला घडवलं होतं की विषय कसा तयार करायचा, शोभा कुंटे म्हणून माझी मावशी जी आजही मदत करते, ती तेव्हापासून करायची. मग त्या विषयाची मांडणी कशी करायची, त्यासाठी कोणतं वाचन पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, मुळात प्लॅटफॉर्म मिळावा लागतो, तो रुपारेलने मला दिला. खरं तर मी नाट्यमंडळात जायचं आणि रुपारेलचं नाट्यमंडळ उत्तम म्हणून मी रुपारेलमध्ये गेलेली विद्यार्थी, पण मी रमले नाही तिथे नाट्यमंडळात. आणि म्हणून मग काय करायचं तर वक्तृत्व करायचं. तिथे वळले, मग निवेदन करायला लागले. तिथे उत्तम माणसं मला भेटली रुपारेलमध्ये, माझे प्राध्यापक असतील किंवा तिथे आम्ही अॅन्युअल फंक्शन्सना येणारे मोठे मोठे सेलिब्रिटी असतील, तर ह्या सगळ्यांची ओळख व्हायला लागली. आणि ज्या चुका युजली नवोदित असताना होतात मंचावर गेल्यावर, त्या सगळ्या महाविद्यालयातच कळायला लागल्या आणि त्याच्यावर पार होण्याची तयारी करतात. आणि मग पुढचं पूर्ण म्हणजे काय म्हणू आपण परिपक्व संस्कारांचं जे सगळं विद्यापीठ होतं ते पुण्यात चामरावांचं म्हणलं. म्हणजे या क्षेत्रात करिअर करायचं, निवेदनाच्या क्षेत्रात किंवा सूत्रसंचालक म्हणून आपण पुढे यायचं, हे कुठेतरी तुझ्या मनात आकार घेत होतं. मला असं वाटत होतं आतापर्यंत की वयाच्या 25व्या वर्षी तुला जो डेंग्यू झाला आणि ज्याने तुला अंधत्व आलं, त्यामुळे तू या निर्णयापर्यंत आलीस की काय, तर तसं नाहीये असं आत्ताच्या तुझ्या बोलण्यावरून वाटतंय. नाही, फ्रँकली स्पीकिंग सूत्रसंचालनातच करिअर करायचंय असं काही माझ्या डोक्यात नव्हतं, पण तो माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता किंवा छंद होता. हे 100% होतं की कुठल्याही दुसऱ्या क्षेत्रात जरी काम केलं असतं तरी निवेदन चालूच राहिलं असतं. पण मूळ जी आवड होती ती भाषा, नाद, आवाज, एकूण ह्या सगळ्याची, त्यामुळे मला रिसर्चर व्हायचं होतं खरं तर. आणि त्यासाठी माझं सगळं काम सुरू होतं. माझं डिझर्टेशन पण मी त्याच अंगाने केलं होतं की आमचं ऑलमोस्ट म्हणजे माझ्या ज्या प्राध्यापिका आहेत अनघा मांडवकर म्हणून, डॉक्टर अनघा मांडवकर, त्यांनी मला सांगितलंही होतं की अनघा हा PhDचा विषय आहे, आपण याच्यावर खूप काम करू. आणि मी खरं तर त्याचसाठी पुण्याहून मुंबईत आले होते. आणि यात संशोधन करता करता छंद म्हणून, आपला एक आवड म्हणून, आपण त्यात भाषाच आहे ना शेवटी, अलंकृत करण्यासाठी मंच असं समांतर करायचं, असं दोन्ही अपेक्षित होतं. पण कदाचित मी नेहमीच म्हणते की डेस्टिनी स्पीक्स मोर दॅन अस. खरंय तसं. तर आता तो विषय निघालाच आहे म्हणून अगदी थोडक्यात, हे अचानक जे वळण नियतीने म्हणूया आपण किंवा दैवी म्हणूया, हे जे वळण तुझ्या आयुष्याला लागलं, त्या सगळ्याचा तू सामना कसा केलास, तू, तुझ्या घरच्यांनी, तुझ्या आजूबाजूच्यांनी, मित्रमंडळींनी, तू थोडक्यात सांगावंस. मी अनेकदा हे उत्तर दिलंय, त्यामुळे अगदी थोडक्यात या सगळ्या विषयी सांगते. एकतर डेंग्यू हे बाकीच्यांसाठी सर्वसाधारण होता खरं तर, पण माझ्यासाठी काहीतरी वेगळंच आव्हान घेऊन समोर आला होता. आणि डोळे हे माध्यम असं आहे की माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता तो. किंबहुना माझ्यासाठी पहिला धक्का हा होता की संपूर्ण दिसण्यातली कुठली गोष्ट अट्रॅक्टिव्ह असेल त्यावेळेला तर ती माझे डोळे होती. सो पहिली कॉम्प्लिमेंट मिळायची की काय बोलके आणि छान डोळे. तर मग असं त्यावेळेला आपण हातबल होतो ना क्षणभरासाठी की आपली सगळ्यात जवळचीच गोष्ट आपल्यापासून हिरावून गेली. पण हे केव्हा कळलं, काही महिन्यांनी कळलं, कारण तोपर्यंत तुम्हाला काही कळलेलं नसतं की हे आत्ताचा काय काळ आहे, नेमका फेज काय. सो मी नेहमी असं म्हणते की माझ्यापेक्षा सुद्धा मी
माझ्यासाठी वातावरण निर्माण करणाऱ्या सगळ्यांची खूप ऋणी आहे किंवा कृतज्ञ आहे की त्यांनी मला खचू नाही दिलं. त्यावेळेला दोन गोष्टी असतात. जेव्हा अशी विपरीत परिस्थिती असते ना त्यावेळेला तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि परिस्थिती सगळ्यात कारणीभूत असते तुम्हाला एक तर खाली पाडायला किंवा वरती न्यायला. कारण ते डोंगर कसा चढताना तुम्हाला कोणीतरी तो पुश द्यावा लागतो, एकतर तुम्ही स्वतः तरी किंवा इतर कोणीतरी. तर त्यावेळेला मला असं होतं की मला तो पुश स्वतःहून कदाचित मिळाला असतं की मला माहित नाही, पण या सगळ्यांनी निर्माण करून ठेवला आणि मग पुढची वाटचाल सकारात्मक झालीच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी मला थोंबाळलं नाही कुठेच की बापरे आता हिचे डोळे गेलेत मग आता काय करायचं. मग आता तो जो सहानुभूतीचा एक विचित्र पडदा असतो ना तो माझ्यासमोर कधी आला नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग त्यामुळे अति काळजीचाही पडदा येतो अचानक ही गोष्ट आल्यामुळे. कारण अगदी फ्रँकली सांगायचं तर त्यावेळेला माझं वय पुन्हा 1 वर्ष होतं. कारण माझी आई मला भरवायची, माझ्या घरात हात धरून फिरवायला लागायचं, अगदी वॉशरूमला नेण्यापासून माझे केस मला धुता यायचं नाही. इतक्या बारीक 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 म्हणजे कळणारही नाही इतक्या अडचणी त्यावेळेला निर्माण झालेल्या होत्या. पण मग ती अति जी काळजी असते ना ती आईने एका मर्यादेनंतर करणं सोडून दिलं. पहिले काही महिनाभराचा काळ असेल की जेव्हा तिला अति सांभाळावं लागले, पण त्याच्यानंतर ते उभं राहण्यासाठी जो टफ होण्याचा काळ असतो ना तो मग आई असेल, भाऊ असेल, माझे नातेवाईक, आत्या मामा असतील, मावशा असतील, आजूबाजूचे सगळे स्नेही सुहृद मंडळी असतील, मित्रमैत्रिणी असतील, या सगळ्यांनी मी भक्कम व्हावं, मी सकारात्मक राहावं, माझ्या आजूबाजूला नकारात्मकता वावरू नये किंवा ती माझ्या रुजू नये यासाठी प्रयत्न केले. आणि मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की यासाठी ना तुमच्यावरती कोणाची तरी कृपा लागते की तुमचा भक्कम आधार लागतो जसा या माणसांचा लागतो ना. आपण नेहमी म्हणतो ना की आपण कठपुतल्या असतो शेवटी. ती दोरी तुमचे कोण धरतंय ते विवेकानंदांचं नाही का होतं, त्यांच्या आईने त्यांना सांगितलं होतं की तू टांगे लागू नकोस, सारथी हो. तर मला असं वाटतं की तुमचे लगाम कोणाच्या हातात आहेत, एखाद्या टांगेवाल्याच्या हातात आहेत का कृष्णाच्या हातात आहेत, यावर तुमचं आयुष्य बदलतं. तसं मी म्हणते की ही कृपा कृष्णाची आहे आणि त्यामुळे हे सगळं बैठक पक्की होत गेली असं मी म्हणेन सकारात्मकतेची. त्यांनी कधी केलं एकाच वेळी तुझ्यावर आघात केला एवढा मोठा, पण असंही तुला सुदैवी ठेवलं की तुझ्या भोवतीची जी माणसं होती त्यांनी तुला ना खचू दिलं ना ते गोंजारू दिलं. खरेखर मगाशी तू बोलता बोलता सांगितलंस तर मी आवर्जून म्हणेन की आता तू इथे आईने तुला खमक बनवलं म्हणजे काय नेमकं याचं तू जरूर ते प्रसंग जे आहेत ते उदाहरण आहेत ती जरूर सांगावीस. मला खूप मजा येते हे सगळं सांगताना, कारण माझ्यासाठी ती शिकण्याची प्रोसेस होती. मी म्हटलं तसं की मी म्हणजे 25व्या वर्षी पुन्हा एकदा 1 वर्षाची किंवा 2 वर्षाची झाली होते. आपण तो 5 काढून टाकू त्यातला. आणि जसं लहान मुलाला हात धरून आई शिकवते, चालवते, बोलायला लावते, ऐकायला लावते, तसं टप्प्याटप्प्याने परिस्थितीनेही आणि आजूबाजूच्या माणसांनी आणि आईने घडवलं. तर सगळ्यात महत्वाचा जो भाग होता तो जो मी म्हटलं न थोंबाळणं. याचा अर्थ काय होतं, मला दिसत नाही म्हणल्यावर मग प्रत्येक वेळी नको तू हे करू नकोस, थांब तू याला हात नको लावूस, इथे चढू नकोस, इथे उतरू नकोस, अशी कुठलीही गोष्ट माझ्या आईने केली नाही. कारण तिला हे पक्क माहिती होतं की मी जर तिला आत्ता थोंबाळलं तर ती पुढे नाही जाऊ शकणार आहे. त्यामुळे गादीवरती चढून एखाद्या कपडे वाळत घालण्यापासनं कपड्यांच्या घड्या घालणं असेल, गाद्याच्या सगळ्या आत टाकणं असेल, ते अलाईन. आणि ही गोष्ट नाही की अनाथाला दिसत नाही म्हणून वाटेल तसं केलं तर चालणार नाही, घडीला घडीच आली पाहिजे. म्हणजे ही पण शिस्त असते ना, जाऊ दे ग तिला काय दिसत नाही, करते ना ती. हा अप्रोच ना आईला ठेवलाय ना माझ्या मित्रमैत्रिणींनी स्नेही सुहृदांनी ठेवलाय, कोणीच नाही. ते सगळेच कमाल. मी किती जणांची नाव घे एवढे मित्रमैत्रिणी माझ्या बरोबर आहेत खरं तर. तर या सगळ्यांनी तो अप्रोच ठेवलाय. द फॅन्टॅस्टिक थिंग इज, एक छोटंसं बारकं उदाहरण देते की कशा पद्धतीने ही माणसं सांभाळतात. केतकी म्हणून आपल्या सगळ्यांना ओळखीचंही कदाचित नाव असेल, केतकी भावे म्हणून आमची गायिका मैत्रीण आहे. तर तिला हे माहिती आहे की मला कशा पद्धतीने न्यायचं असतं. बऱ्याचदा काही जण खूप प्रेमाने मला न्यायला येतात आणि त्यांच्या लक्षात नाही येत की कदाचित मी आपटू शकते, कारण त्यांना न्यायची सवय नसते. मग मलाही लागता कामा नये आणि त्यांनाही दुखावता कामा नये. तर एकदा म्हणजे फार कौतुक वाटतं त्या मुलीचं की तिनं चक्क माझ्या मागे ती उभी राहिली होती आणि चालताना तिने हळूच अनगा लेफ्ट
अनघा राईट, अनघा स्ट्रेट. त्यांना नव्हतं कळत ती मला गाईड करते, पण ती अखंड पाठीशी राहिली. आणि ज्या वेळेला अपेक्षित वेळ होती त्यावेळेला त्यांना सांगितलं की मी नेऊ का तिला, चालेल का तुम्हाला, आणि तिने झटकन हात धरला आणि ती पुढे गेली. आणि मग ती सुसाट भर 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 देत जाते. मग तिने मला तिथे थोंबाळवलं नाही की आता पण आपण स्लोच चालूया. जिथे तिला कॉन्फिडन्स आहे, ज्यांना मला न्यायचा कॉन्फिडन्स असतो ना, ते गर्दीतून गतिमानतेने, मग ट्रेन असो गाडी असो, ते वाटेल तिथून घेऊन जातात, मला पळायला लावतात. आज माझ्याबरोबर वहिनी आली, तर आमचं असं झालं होतं की एकदा तिने मला सांगितलं ना, तुला पळायची पण सवय पाहिजे, तुला पळताही आलं पाहिजे. पण म्हटलं कारण मला स्पीडच पकडता येत नव्हता. मग माझ्या लक्षात आलं की मला पळता नाही येते. तर ती म्हटली प्लॅटफॉर्म रिकामा आहे, तू पळून बघ, कोणी नाहीये इथे. आणि आजूबाजूला ती अतिशय सेफ होती, कारण ती उजव्या बाजूला होती माझ्या, ती ट्रॅकच्या साईडला होती आणि मी लेफ्ट साईडला होते. आम्ही जवळही नव्हतो त्या ट्रॅकच्या आतल्या बाजूने, आणि आजूबाजूला कुणी नसताना ती म्हणली की थोडंसं धावता आलं पाहिजे, मग जिथे शक्य असेल. असे मी तुम्हाला उदाहरणं सांगत होते. मग ह्या अशा अनंत उदाहरणांनी मी घरी घडले. मग आता भांडी घासणे, चहा करणे, कांदा चिरणे, काय अजून घरातल्या 100 गोष्टी. फक्त स्वयंपाक सोडून मला सर्व गोष्टी करता येतात, स्वतःचं स्वतः आवरता येतं आणि बाहेर पडता येतं. फक्त एक नक्की की मला पटकन अजून कधीतरी गरगरतं, थोडी चक्कर येते, ज्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये पण थोडं बावचळायला होतं, त्यामुळे स्टिकची मात्र अजून भीती वाटते, जी माझी थोडी मर्यादा आहे, पण मी त्याच्यावर. पण तुझे काही गाठलंयस ना ते खरोखर कमाल आणि कौतुकास्पद आहे. म्हणजे जे येत नाहीये ते फार कमी आहे तुला. तरी पण मी ते शिकायचं हे मलाही माहिती आहे, तू नक्की पार करेल. पण आता ज्या काही मेडिकल लिमिटेशन्स आहेत त्यात थोड्या ओव्हरकम व्हायची थोडीशी वाट बघतोय. एकदा ते स्थिर झालं की ती पार होईल. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी. मला असं विचारायचंय, मग या सगळ्या टप्प्यावर जेव्हा आपल्यातला सूत्रसंचालक आणि निवेदक अधिक जाणतेपणाने घडवूया असं तू ठरवलं असशील, तेव्हा ही जी बदललेली परिस्थिती होती तुझी, त्याप्रमाणे तुला निवेदनाच्या शैलीतही बदल करावे लागले का? आणि मग त्या टप्प्यावर तुला गुरु म्हण किंवा मेंटॉर म्हणून कोण लागले? खूप बदल नाही करावा लागला. मला खरं तर असं वाटलं होतं की आपल्याला खूप बदल करायला लागतील का, पण अश्विनी ताई तुम्हालाही हे माहिती आहे की कुठलाही उत्तम निवेदक हा कधीही हातात कागद घेऊन वाचून निवेदन करत नाही. त्यामुळे मी नेहमी असं म्हणते की मी काही खूप वेगळं करते असं अजिबात नाही. मी एकच नक्की की काही संदर्भाच्या गोष्टी तरी तुमच्या हातात असतात, ज्या माझ्या नसतात, त्याच्या मला इथं नोंदवाव्या लागतात. आपल्या निवेदकांच्या शैलीत सांगायचं तर बुद्धीची लेखणी आणि मनाचा कागद करावा लागतो. तर हे मग थोडे एफर्ट्स अधिक कुठे घ्यायला लागतात. स्पीड जो असतो ना अभ्यास करायचा, येस, त्याच्यावर नक्की मर्यादा येते. कारण मी नेहमी म्हणते की मी काही मिस करत असेल ना तर मी पुस्तक चालणं मिस करते. की झर 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 आपल्याला हवं ते चालत 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 गेलो तर हे आयुष्यातल्या इतक्या गोष्टींना चालण्याला लावलं की माझे पुस्तक चालणं थोडं बाजूला राहिलं. पण ती गोष्ट मी नक्की मिस करते, पुस्तक चालण्याची. मग अख्खा कंटेंट वाचून दाखवायला लागतो. मग जसे कार्यक्रम वाढले मग त्याच्यासाठी तुमचे पर्याय शोधले जातात. जसं मी आधी काही मुलाखतींमध्ये सांगितलं की वेगवेगळ्या वाचनांकडे वेगळी पुस्तकं द्यायची, त्यातनं कंटेंटचा क्रक्स काढायचा. मग ती सगळी मंडळी माझ्यावर जोडली जातात. त्यातलं मला काय हवंय तेवढं बाजूला काढता आलं पाहिजे. त्यातलं काय नकोय तर ते आत्ता नकोय ते पुढे वापरता येणार आहे का, मग त्याच्या वेगळ्या नोंदी करून ठेवायच्या. अशा प्रत्येक, आणि कसं आहे कार्यक्रमानुसार काही तयारी पण बदलत जाते, हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. कारण माझं क्षेत्र हे काही फक्त निवेदन सूत्रसंचालनापुरतं मर्यादित नाहीये. मी तेही तुला जोड सांगणारच होते की फक्त तू सूत्रसंचालक नाहीयेस तर तू एक मुलाखतकार पण आहेस. हा म्हणजे आता हे सांगणं योग्य की नाही माहित नाही. हे फक्त स्वतःविषयी म्हणून नाही, फक्त मला अनेक पदरांनी अभ्यास करावा लागतो म्हणून सांगते. तर एक मुलाखतकार म्हणून, व्याख्यान देत असते तेव्हा व्याख्याती म्हणून, ज्या वेळेला निवेदन करत असते तेव्हा निवेदिका म्हणून, सूत्रसंचालन करत असते तेव्हा सूत्रसंचालक म्हणून, जेव्हा शिकवत असते अनेक मुलांना किंवा माझे जे कोणी कम्युनिकेशन स्किल्स शिकायला येतात माझ्याकडे त्या सगळ्यांसाठीची शिक्षिका म्हणून, प्रत्येक अँगलवरची तयारी ही भिन्न 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 असते. मग कधी ती माझी स्वतःला मला करायला लागते, कधी तुम्ही म्हणालात तसं की जे माझे वाचक आहेत त्यांच्याबरोबर करायला लागते, काही मार्गदर्शकांच्या मदतीने करायला लागते, आणि काही त्या त्या क्षेत्रातले जे मातब्बर आहेत त्यांच्याशी संवाद साधून करायला लागते. उदाहरणार्थ आता व्याख्यान करायचं असेल तर एकच, खरं तर समजा आपण विषय घेतला की आता समजा संवाद हाच विषय घेतला
तर जवळपास मला 1-1.25 तास सलग बोलायचं असतं. मग त्यातले सगळे पदर तुम्हाला उलगडून दाखवायचे असतील तर तुमच्याकडे असणारा जो कंटेंट आहे तो जवळपास तुमच्या हातात मुळात 2-2.5 तासाचा अख्खा ऐवज तयार लागतो. तेव्हा तुम्ही त्यातलं काढून 1 तास उत्तम मांडू शकता. त्याचा अर्थ त्याची खोली, लांबी, रुंदी, उंची सगळे मुद्दे तुम्हाला कव्हर करायला लागतात. हा पहिला भाग. जेव्हा निवेदन असतं तेव्हा त्यातलेच तुम्हाला 22 टप्पे उलगडायचे असतात की संवाद याच विषयावरती 22 गाणी, मग त्याचे 22 अँगल्स. पण मग तुम्हाला एक अँगल 1 तास नसतो मांडायचा, 3-3 साधारण मिनिटाचा एक चंक असतो, त्याचे 22 पैलू उलगडायचे असतात. आता तीच जर मला मुलाखत घ्यायची असेल एखाद्या संवादकाची तर जे मला माहिती असेल ते फक्त मला मांडून नाही चालत, हे तुम्हीही समजू शकता. आपल्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीच्या पदरांना उलगडत जाण्यासाठीचा वेगळा अभ्यास असतो. मग ती व्यक्ती समजून घेणं असेल, असा सगळा भाग एक एक. आता जेव्हा मी शिकवते त्यावेळेला 5 वर्षाचाही माझा एक स्टुडंट आहे आणि 72 वर्षाच्याही आजी आहे. काय शिकवतेस? संवादच शिकवते की संवाद कसा साधायचा. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला बोलायचं कसं हेच आपल्याला अनेकदा माहिती नसतं, व्यक्त कसं व्हायचं माहिती नसतं. त्यामुळे आम्ही आज गमतीनं आम्ही लॉकडाऊनमध्ये हा उपक्रम सुरू केला. तर त्याचं नावच आम्ही मंचापासून प्रपंचापर्यंत संवाद शाळा असं एक ठेवलं होतं की ज्या निमित्ताने ही माणसं सगळी जोडली गेली. आम्ही बॅचेस घेतल्या, मग आता 1-to-1 अनेक जण शिकतात. तर त्याच्यात मग मला फार आवडेल हे सांगायला की माझी US स्टुडंट आहे ग्रेटा देशपांडे म्हणून. मला इतकं कौतुक वाटतं तिच्या आईवडिलांचं की अमेरिकेत राहून सुद्धा तिचं मराठी उत्तम असावं ह्यासाठी त्यांनी जो आग्रह धरलाय त्या आग्रहाचा परिणाम इतका सुंदर आहे की ती मुलगी इतकी छान शिकते की आज आपण स्वरोच्चार कसे करावेत हेही आपल्याला माहिती नसतं. अनेकदा निवेदनातली कौशल्य नक्की माहिती असतात पण त्यातला एक भाग नाद हा पण आहे. हा जो मूळ गाभा आहे त्याचा विचारही या सगळ्यांपर्यंत पोहोचला तर निश्चितपणे संवादाचा उपयोग हा फक्त मी असं म्हणते की कम्युनिकेट करण्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःला व्यक्त होता आलं पाहिजे, स्वतःसाठी, समाजासाठी आणि मग तुम्ही ज्या माध्यमात काम करताय त्या माध्यमासाठी. हा सगळा भाग त्याच्यात मग इन्क्लुझिव्ह असतो. असं करत 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 तयारी पुन्हा अनघा नादावर बोलतेस तर मला ते जरा अजून उलगडून घ्यायला आवडेल तुझ्याकडून. मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण आवाजाचा विचारच करत नाही, आपण शब्दांचा विचार करतो, आपण वाक्याचा विचार करतो. पण मुळात शब्द निर्माण होत असताना तो एका ध्वनीपासून आणि ध्वनीचाही गाभा असणाऱ्या नादापासून सुरू होत असतो. तर तो नाद म्हणजे काय, तो कुठून येतो, तो कसा उच्चारल्यावर त्याचा योग्य ध्वनी निर्माण होतो, या सगळ्या गोष्टी नादानुसंधान असा एक छान शब्द आमचे शामराव कायम आम्हाला सांगतात. तर सर असं म्हणतात की त्या नादाला तुम्हाला आकारात आणता आलं की योग्य शब्द बसतो, त्याचा योग्य स्वर तुम्हाला कळला पाहिजे. तर हा जो आकार आहे म्हणजे खरं सांगायचं तर निराकार नादापासून शब्दरूपातल्या आकारापर्यंत असा हा अख्खा अभ्यास आहे. आणि हा सगळा अभ्यास हळूहळू हळूहळू उलगडत गेला. आणि हा अभ्यास ज्याला येतो त्याला संवाद चांगला असं तुझं म्हणणं आहे? म्हणण्यापेक्षा खूप खोल अभ्यास आहे का ताई. हे असं लगेच जमलं असं होणार नाही. त्या अभ्यासातलं एक नक्की गवसतं की आपला हळूहळू त्याची खोली वाढत जाते. आपल्याला त्या नादाचा परिणाम चांगला होतोय का वाईट होतोय एवढं तर नक्की करू शकतो. सिंपल गोष्ट, ॲम्ब्युलन्स किंवा कोणताही सायरन वाजल्यानंतर तोही एक प्रकारचा आवाज, ध्वनी किंवा नादच आहे एका मर्यादेनंतर, तर तो छान नाही वाटत आपल्याला. पण तोच घंटेचा नाद झाला की त्याची आस पटकन वाटते की अरे हे छान वाटलं मला. ताई घंटा सारखीच असते ग, फायर ब्रिगेडची वाजणारी पण आणि देवळातली पण. पण तरी सुद्धा त्या 2 नादांमध्ये का बरं फरक आहे? कारण तिथे भावनेचा गाभा बदलतो. याचा अर्थ नाद, भाव, ध्वनी, उच्चार, मेनी थिंग्स आर देअर. पण हा विषय जर बोलायला लागलो तर 1 तास याच्यावर नाही. पण तू खूप छान, इंटरेस्टिंग आणि एक वेगळ्या प्रकारे आपल्या सगळ्या आवाजाचा, ध्वनीचा, बोलण्याचा विचार करायला लावतेस. तर तो केला पाहिजे खरं तर, पण तो होतो की नाही मला माहिती. तू इतकं काही करतेस आता, म्हणजे आत्ताच तू सांगितलंस की तू निवेदक आहेस, तू सूत्रसंचालक आहेस, तू मुलाखतकार आहेस, तू वक्ता आहेस आणि तू शिक्षकही आहेस. तर हे तुझं वर्तमान आहे असं आपण म्हणूया. तर तुझं भविष्य तू कसं बघतेस? अजून तुला काय करायचंय? मगाशी म्हणालीस रिसर्च चालू होतं,
त्याचं पुन्हा काही करण्याचा विचार आहे का? अगदी खरं खरं सांगू म्हणजे सगळ्या लहान मुलांसारखं माझंही झालं होतं की अभ्यास एकदा सुटला ना की नंतर पण परत अभ्यास करायचा आहे, पण ते नको वाटतं. कितीही आवडीचं असलं ना तरी आत्ता असं आहे की आत्ता हातातलं काम जे आहे ते काम सोडून मला एकदम रिसर्चमध्ये उडी नाही घेता येणार. कारण आत्ता मला पुन्हा त्या विषयाची क्लॅरिटी येण्यासाठी मला तेवढी वर्ष आत्ता तेवढा वेळ द्यायला लागेल. आणि तो वेळ देऊन मला हे काम बाजूला ठेवून सारं करणं शक्य आहे का? तर आत्ता त्याचं एकदम समोर येणारं उत्तर हे बहुतांश वेळेला नाही असं येतं. अगदी स्वच्छ सांगायचं ताई तर आत्ता जगण्यासाठी काही व्यवहारही गरजेचे असतात. अर्थार्जन महत्वाचं आहे. आणि आईने, माझ्या गुरुवर्यांनी, माझ्या भावाने, या सगळ्यांनी जी जोड दिली आहे ना की आपण आपल्या पायावर उभं असलं पाहिजे, कुठेही हात पसरायला लागतात. आम्ही अवलंबित्व कशासाठी असेल? मला शारीरिकदृष्ट्या मदत लागेल ते अवलंबित्व नक्की असेल, काही वेळा भावनिक असेल, पण शक्यतोवर आर्थिक अवलंबित्व येऊ द्यायचं नाही. याच्यासाठी आपण काही प्रयत्न करावे लागतात. थोडं स्पष्ट बोलते पण ती खरी गोष्ट आहे, गरजेचं आहे इतकं स्पष्ट. आणि ती जी जोड आहे ना घरच्यांची, माझ्या आईचं नाव पल्लवी आणि भावाचं नाव श्रीनिकेत, तर त्या दोघांची जी सांगण्याची पद्धत आहे ना ती इतकी विलक्षण आहे. आणि ज्या पद्धतीने ते नुसता सपोर्ट करताय तो भावनिक नाहीये, तो असा सपोर्ट आहे की तुमचं वर्तमान तर उज्ज्वल असलं पाहिजेच, पण भविष्य सुद्धा तुमचं स्टेबल असलं पाहिजे, सुरक्षित असलं पाहिजे, ह्याचा फार मोठा विचार त्यामागे असतो. आणि जो तो सातत्याने श्रीनिकेत माझ्यापेक्षा लहान आहे खरं तर, पण ते फार गुणीवार आहे, तर तो देत असतो असं मी म्हणते. कारण ज्या फिनेसने तो या सगळ्या गोष्टी सांभाळतो ना ते सोपं नाही. तुझं बोलणं ऐकताना अनघा हे राहून राहून जाणवतं की एक चैतन्य आहे तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये, व्यक्तिमत्वात. आणि तुझ्यातली जी सकारात्मकता आहे ना त्याला एक अध्यात्माचा मजबूत पाया आहे. तर मला त्याविषयी पण जाणून घ्यायला आवडेल की कदाचित म्हणून तू जास्त सकारात्मक आहेस का? तू ते आध्यात्मिक विषय किंवा आध्यात्मिक ज्या काही तुझ्या धारणा आहेत तर त्यात तू खूप गंभीर आहेस. म्हणजे तुझ्या वेगवेगळ्या मुलाखती ऐकतानाही हे जाणवतं की तू त्याचा आवर्जून उल्लेख करत असतेस. कदाचित अध्यात्म हा खूप मोठा शब्द आहे, ते गवसलंय की नाही मला खरंच माहिती. पण एक नक्की की त्याच्यासाठी तुम्हाला मी नेहमी असं म्हणते की तुमच्या निष्ठा भक्कम लागतात. कारण बऱ्याचदा आपण इतके मीत असतो ना ताई की त्या मीच्या पल्याड नाही जात आहेत आपल्याला. आणि ज्या वेळेला आपण कोणावर तरी निष्ठा ठेवतो ना, आणि केव्हा येते तर बहुतांश वेळेला आपल्याला अडचण आली की आपल्याला कळतं की अरे आपल्याला कोणाची तरी गरज आहे. मला वाटतं असं होऊ नये खरं तर. त्या निष्ठा काही पुण्यवान गोष्टी जशा असू शकतात किंवा पूर्वपुण्य असू शकते की जेव्हा या निष्ठा आधीच भक्कम होतात की तुम्ही मग ते संघर्ष न राहता तुम्ही असं म्हणता की ठीक आहे, हाही एक टप्पा आहे, मला पार करायचा आहे, बट येस समवन इज देअर फॉर अस. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही गोष्ट समर्थांनी म्हणणं. किंवा मग तुम्ही ज्यांच्या कोणाची उपासना करत असाल ती काही एकांगी नसते ना, ती बहुअंगी उपासना आहे. आणि तुम्ही कोणाचेही ठिकाणी तुम्ही समर्पित असलात की तुमचं काम अधिक श्रेष्ठ हा कदाचित मोठा शब्द असेल, पण मला असं वाटतं की किमान ते व्यापक होण्याकडे नक्की प्रवास करतं. ते सेल्फ सेंट्रिक राहत नाही किंवा ते एका बिंदूपुरतं मर्यादित नाही राहत. ते हळूहळू हळूहळू त्याची व्याप्ती वाढत जाते, त्याचा विस्तार वाढतो, त्याची खोली वाढते. कारण मला असं वाटतं की प्रत्येक वेळी आपण एका मर्यादेच्या थोडं पुढे जातो आणि तुमच्या आत असणाऱ्या एका शक्तीवरती विश्वास ठेवून ती कार्यरत व्हायला सुरुवात होते. मी आधी एका मुलाखतीत म्हटलं होतं की टाळी माझ्या बोलण्यावर नाही वाजत, ऐन वेळेला जे सुचतं त्याच्यावर वाजते. त्या उत्स्फूर्ततेला ती दाद असते आणि ती उत्स्फूर्तता मला असं वाटतं की हा आशीर्वाद असतो. डोंगरे महाराजांचं एक खूप छान वाक्य ऐकलं होतं की आपण कीर्तनाला आलो तरी आपल्याला वाटतं की अरे वा आपण आलो, किंवा आपण जेव्हा बोलतो तेव्हा वाटतं की आपण बोलतोय. तर असं कदाचित मी चुकले तर मला क्षमा करा ते वाक्याच्या बाबतीत, पण मी ऐकली वाक्य असं आहे ते म्हणायचं की बाकी बिहारीला जिने बुलाते है वही आते है. हाच न्याय धरून जर पुढचं वाक्य म्हटलं तर बाकी बिहारीला जिने कहते हैं वही बोलते हैं और सुनते हैं.
तर जेव्हा तुमच्यापर्यंत ही सशक्ती पोहोचत असते, म्हणून मी नेहमी कार्यक्रमांचा समारोप करत असताना असं म्हणते की श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, हे तुलाही माहिती आहे. तर मला याची जाणीव आहे की तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा एकसंध जेव्हा श्रोता होत असतो तेव्हा त्या प्रत्येक एका आंतरिक बिंदूला जोडण्याचं काम हे मी नाही करू शकत, ही कुठली तरी सशक्ती करत असते. तर ते जोडण्याचं काम करणारा समर्थ तोही श्रोत्यातच बसलेला असतो आणि आपल्याकडनं बोलवून घेणारा समर्थ वक्त्याच्या रूपात बोलत असतो. ही सामर्थ्यवान गोष्ट जी आहे ती तुम्हाला पक्की होण्यासाठी एक नक्की की तुमच्या स्वच्या पलीकडलं स्वामीपण तुम्हाला बसवावं लागतं. ते पाठीशी आहेत गुरुवर्य, म्हणून तुमचं लघुत्व कमी होतं आणि मी असं म्हणते की या पृथ्वीवरचं ते गुरुत्वाकर्षण वाढलं पाहिजे. खूप खरंच तुझ्या बोलण्यातूनही असं जाणवतंय की आम्ही कितीही का वयाचे असते ना, तुझ्याकडनं खरंच खूप शिकण्यासारखं आहे. आणि तुला सांगू का, तू मगाशी तुझ्या डोळ्यांविषयी म्हणत होतीस की माझ्या व्यक्तिमत्वातलं लोकांना आकर्षित काय करायचं तर डोळे, पण मी तुला सांगू का, तुझा चेहरा पण बोलकाय. थँक्यू. आणि तो चेहरा बोलकाय म्हणून आजही सगळेजण तुझ्या भोवती आकर्षित होतात. खूप खूप छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारून. अजूनही गप्पा मारायला आवडतील, पण मला असं वाटतं की आपण योग्य वेळेला जर विराम घेतला तर तो केव्हाही अर्थपूर्ण ठरतो. तर श्रोते हो, अशी ही अनघा स्वकर्तृत्वाने आणि सकारात्मकतेने जगाचं लक्ष वेधून घेणारी, सांगा कसं जगायचं याचं एक मूर्तिमंत उदाहरण असं मी म्हणेन. अनघा, आम्हाला अतिशय आनंद होतोय तू आज विवेकच्या स्टुडिओत आलीस आणि इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यास, तुझे अनुभव शेअर केलेस, तुझी जी अनेकांप्रतीची कृतज्ञता आहे ती व्यक्त केलीस. तुझ्या सगळ्या भावी वाटचालीला आमच्या विवेक परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा. यश, कीर्ती, समाधान आणि आनंद भरभरून तुझ्या वाट्याला येवो अशी प्रार्थना करते. थँक्यू व्हेरी मच. आणि मला खूप आनंद झाला. तू म्हटलं तसं की काही जिव्हाळ्याचे विषय असतात, तसे हा सगळा परिवार आमच्यासाठी जिव्हाळ्याचा आहे. लहानपणापासून या संस्कारातूनच मोठी झाली, त्यामुळे तो तर महत्वाचा आहेच. आणि मी अगदी मुलाखतीच्या सुरुवातीला म्हणलं होतं तसं मला असं वाटतं की विवेक हे साप्ताहिकापुरतं फक्त आपल्या मनात मर्यादित न राहता त्याचं जे अक्षरपण आहे, जो विवेक खऱ्या अर्थी जागृत असावा लागतो, तो मनात जर जागा असेल तर निर्विवाद ताई जसं म्हणाली तशी पुढची वाटचाल आनंदाची. धन्यवाद. थँक्यू.